जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक नवीन पदभरती जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या पदभरतीद्वारे परमनंट म्हणजेच नियमित पदभरती जी आहे ती पदभरती होणार आहे। कशाही पद्धतीनं कंत्राटी स्वरूपाची ही पदभरतीची जाहिरात नाहीये। परमनंट पदासाठीची ही जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। वेगवेगळे पद आहेत, यामध्ये आरोग्य विभागातील असतील, सायंटिफिक ऑफिसरचे पद असतील, लॉचे पद असतील, अशा वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या संवर्गाचे पद जे आहेत ते या पदभरतीद्वारे भरून घेतले जात आहेत आणि त्याविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। वय किती लागणार आहे, तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे, एज लिमिट असेल, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन असेल, तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा असेल, फीस असेल, सगळ्या संदर्भातील ज्या गोष्टी आहेत त्या आपण क्लिअर करणार आहोत। त्यामुळं तुम्ही जो व्हिडिओ आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण डिटेल्स माहिती जी आहे ती प्रॉपर माहिती समजेल। विद्यार्थी मित्रांनो, आपण अशीच माहिती जी आहे पदभरतीची शासकीय असतील, निमशासकीय असतील, महाराष्ट्र राज्यातील असतील किंवा मग केंद्र शासनाच्या असतील, अशा सर्व पदभरतीच्या ज्या जाहिराती येत असतात त्याच्याविषयी पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न आपण आपल्या या चॅनलवर करत असतो। तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा वेळेवर योग्य ती माहिती जी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जाहिराती येत असतात, आपण कॉम्पिटिटिव्ह तयारी करत असतो, पण बऱ्याचशा जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आपल्याला माहिती नसतात आणि त्यामुळंच आपल्याकडून ती अपॉर्च्युनिटी जी आहे ती मिस होत असते। त्यामुळंच या गोष्टी होऊ नये, तुमच्यासोबत एखादी जाहिरात आलेली मिस होऊ नये, तुम्हाला त्याची पुरेपूर माहिती असावी, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला सुरुवात करूया। बघा, ही जी पदभरती आहे ही पदभरती विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे यांच्या तर्फे भरून घेतली जात आहे। सेंट्रल पोल्युशन कंट्रोल जे बोर्ड आहे, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटल फॉरेस्ट यांच्यातर्फे भरून घेतली जात आहे। यामध्ये बघा, तुमचं परमनंट पदासाठी पदभरती होत आहे CPCB कंट्रोल पोल्युशन सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे यांच्याद्वारे ही पदभरती भरून घेतली जात आहे। ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन घेतले जाणार आहेत। डायरेक्ट रिक्रुटमेंट तुम्हाला यामध्ये घेतली जात आहे। जी सुरुवातीची डेट आहे ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होण्याची ती आहे 7 एप्रिल। 7 एप्रिलपासून या पदभरतीला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर 28 एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। विद्यार्थी मित्रांनो, इन केसमध्ये ते जी 28 तारीख आहे शेवटची तारीख ही एक्सटेंड सुद्धा करू शकतात। यामध्ये कोणते कोणते पद आहेत, पहिलं पद असणार आहे सायंटिस्ट बी। यामध्ये लेवल 10 म्हणजेच तुम्हाला 56,100 पासून 1,77,500 रुपये एवढा महिन्याला पेमेंट मिळणार आहे। यामध्ये 22 पदं भरून घेतले जात आहेत। अप्पर एज लिमिट जे आहे ते 35 वर्षाचे आहे ओपन कॅटेगरीसाठी। त्यानंतर दुसरं पद आहे असिस्टंट लॉ ऑफिसरचं। त्यामध्ये बघा, लेवल आहे लेवल 7 ची पे स्केल मिळणार आहे 44,900 ते तुम्हाला 1,42,400 रुपये एवढा बेसिक पेमेंट असणार आहे। याची मात्र एकच जी आहे ती जागा भरून घेतली जात आहे ओपनसाठी। 18 ते 30 वर्षाच्या जे एजचे कॅन्डिडेट आहेत ते अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर सिनियर टेक्निकल सुपरवायझरचं पद आहे, पे स्केल सेम असणार आहे आणि वयोमर्यादा सुद्धा सेम आहे। त्यानंतर पुढचं पद आहे सिनियर सायंटिफिक असिस्टंट। यामध्ये लेवल 6चं पे स्केल आहे 35,400 ते 1,12,400 बेसिक पेमेंट आहे। यामध्ये 4 पदं आहेत, 30 वर्षाची वयोमर्यादा। त्यानंतर टेक्निकल सुपरवायझरचं पद आहे, पे स्केल सेम असणार आहे। एकूण 5 पदं भरले जात आहेत, वयोमर्यादा 18 ते 30 वर्षाची। त्यानंतर पुढचं पद आहे असिस्टंटचं, पे स्केल सेम असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, असिस्टंट, अकाउंट असिस्टंट आणि ज्युनियर ट्रान्सलेटर हे जे पदं आहेत या पदांसाठी
प्रत्येकी 30 वर्षाची वयोमर्यादा आहे आणि पे स्केल सुद्धा सेम असणार आहे. प्रत्येकी 4, 2, 1, 1 असे पदं भरून घेतले जात आहेत. पुढील जे पद आहे बघा, ते पद असणार आहे ज्युनियर टेक्निशियन, त्यासाठी लेवल 4 सिनियर लॅबोरेटरी असिस्टंटचं, अप्पर डिव्हिजन क्लार्कचं यामध्ये, आणि डाटा एंट्री ऑपरेटर, त्याचबरोबर स्टेनोग्राफर असेल यांच्यासाठी लेवल 4चं पेमेंट स्केल आहे. प्रत्येकी 2, 8, 1, 3 अशा हे असणार पोस्ट असणार आहेत आणि 18 ते 27 वर्षाचं वयोमर्यादा असणार आहे. त्यानंतर बघा लोअर डिव्हिजन क्लार्क जे आहे त्याच्यासाठी पे स्केल 2ची पेमेंट असणार आहे 19,900 पासून 63,200 पर्यंत. 5 पदं भरून घेतले जात आहेत, 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा. त्यानंतर फील्ड अटेंडंट आणि मल्टीटास्किंग ऑफिसरसाठी लेवल 1चं पे स्केल आहे 18,000 पासून 56,900 पर्यंत. 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा आहे. यामध्ये बघा PWBD कॅन्डिडेट वगैरे जे असतील त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन जे आहे कास्ट वाईज ते त्यांनी इथं दिलेलं आहे. तो ही PDF मी तुम्हाला टेलिग्रामला देतो, तिथं जाऊन तुम्ही कॅटेगरी वाईज जे काही रिझर्वेशन दिलेलं आहे एज लिमिटमध्ये ते तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर बघा जे काही फिजिकल PWBD कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी काय पद्धतीची सूट आहे हे सुद्धा त्यांनी डिटेल्समध्ये दिलेलं आहे. आपण पूर्ण माहिती जी आपल्याला गरजेची आहे तीच पाहणार आहोत. बाकीचे जे काही कॅन्डिडेट त्या कॅटेगरीमध्ये मोडतात त्यांनी तिथं जाऊन प्लीज पाहून घ्या, तेवढं आपल्याला एक्सप्लेन करणं शक्य नाही आहे. क्वालिफिकेशन सुद्धा दिलेले आहेत बघा. सायंटिस्ट बी साठी डिग्री ऑफ बॅचलर इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी झालेलं पाहिजे तुमचं रिकॉग्नाइज्ड बोर्डमधून, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. जर तुमचं एन्व्हायरमेंटल इंजिनियर झालं असेल तर त्याच्यासाठी 4 पदं आहेत, सिव्हिल इंजिनिअरसाठी 3, असं त्यांनी पूर्ण डिफाईन करून दिलेलं आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. असिस्टंट लॉ ऑफिसरसाठी बॅचलर डिग्री इन लॉ पाहिजे. बाकीचे इसेन्शियल जे काही क्वालिफिकेशन आहेत सिनियर, त्याच्यानंतर बघा सिनियर सायंटिफिक असिस्टंटचं सुद्धा आहे, मास्टर डिग्री असायला पाहिजे तुम्ही आणि 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असायला पाहिजे रिलेव्हंटमध्ये, तर अप्लाय करू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रत्येक पोस्टचं तिथं सिलेबस वगैरे दिलेला आहे. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या, सगळी PDF समजून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्या पदांचं क्वालिफिकेशन इथं त्यांनी दिलेलं आहे. सिनियर लॅबोरेटरी असिस्टंटचं सुद्धा तुम्हाला इथं काय पाहिजे बघा, 12th पास असायला पाहिजे सायन्समधून आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे, तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. स्टेनोग्राफरसाठी 12th स्टँडर्ड प्लस स्किलमध्ये 10 मिनिटाचं तुम्हाला टायपिंग, इंग्लिश टायपिंग, मराठी टायपिंग वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी तुमचं 12वी झालेलं पाहिजे आणि तुम्हाला डिग्री इन सायन्समध्ये झालं असेल तर प्रेफरन्स दिला जाणार आहे. प्रेफरन्स म्हणजे एक्झाम होत असते तुमचे, त्याच्यानुसारच तिथं होत असते. तुम्ही जर असाल, डिग्री जरी झाली असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जनरल इन्स्ट्रक्शन जे आहेत फीजबद्दल तुम्हाला जे 2 hours एक्झामिनेशन आहेत त्यांच्यासाठी चार्जेस आहेत 750 प्लस 250 म्हणजे 1000 आणि एका वर्ष बघा आता इथं त्यांनी पूर्ण दिलेलं आहे, मध्येच कुठंतरी नोटमध्ये दिलेलं आहे. ज्यांचा एक्झामचा शेड्यूल 1 तासाचा आहे त्यांच्यासाठी 500 रुपये फीस आणि 2 तासाचा आहे त्यांना 1000 रुपये फीस असे असणार आहे. तिथं वरती कुठंतरी नोट्समध्ये जनरल इंट्रॅक्शनमध्ये त्यांनी दिलेलं असेल, तुम्ही तुमच्या पोस्टसाठी पाहून घ्या आणि फॉर्म भरताना तुम्हाला तिथं दिसूनच येईल. 500 ते 1000 रुपये फीस जी आहे ती असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे जे काही पॉईंट असतील ते आपण कव्हर करूया. याच्यामध्ये बघा कॅन्डिडेट स्कोरिंग लेस द कट ऑफ, म्हणजे तुम्हाला बघा याच्यामध्ये तुम्ही 100 मार्काचा जर पेपर असेल, तुम्ही अनरिझर्व्ड असाल तर 35% मार्क, ओपन OBCसाठी 30% मार्क आणि बाकीचे जे कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी 25 मार्क क्वालिफिकेशनसाठी तुम्हाला कंपल्सरी जे आहे ते असणार आहेत. अप्लाय कशा पद्धतीनं करायचं बघा, लिंक टू अप्लाय ऑनलाईन अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ CPCC. हे बघा, ही जी वेबसाईट आहे एक्झाम्पलमधून त्यांनी दिलेलं आहे. तुम्हाला www.cpch.in.nic.in याच्यावरती जायचं आहे आणि त्याच्यामध्ये जॉब हेडिंगला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते फॉर्म भरायचा आहे. इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये ही जी PDF आहे ही अवेलेबल आहे. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या, पाहून घ्या. तुम्ही क्वालिफिकेशन असाल, तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर फॉर्म नक्की भरा.
सेंट्रल गव्हर्नमेंटची ही पदभरती आहे, परमनंट पदभरती आहे, चांगला तुम्हाला पेमेंट आहे. यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो पेमेंटचं जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर बघा HRA जे आहे तो 53% HRA आहे. त्याच्यानंतर सॉरी DA आहे 53%, HRA सुद्धा मिळत असतो. जर तुम्ही खेडेगावात जर जॉब मिळाला तर 8%, सिटीमध्ये असेल तर 16 आणि मेट्रो सिटी असेल तर 24% अशा पद्धतीचं तुम्हाला त्याच्यामध्ये जे आहे ते HRA मिळत असतो. आपण 16% जर पकडला तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास बघा 70% हे तुम्हाला याच्यामध्ये आणि बाकीचे ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या मिळत असतात. असं सगळं मिळून जवळपास तुम्हाला बेसिक पेमेंटपेक्षा 75% पेमेंट जी आहे ती इन्क्रीज होऊन मिळत असते. म्हणजेच 56,000 ला तुम्ही व्यवस्थित बघितला तर जवळपास 45%च्या जवळपास तुमचं 75% होते. म्हणजेच जवळपास विद्यार्थी मित्रांनो 56 आणि 44 म्हणलं तरी 1,00,000 रुपये जे पेमेंट आहे हा लेवल 10 साठी जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो आपण जवळपास सगळी माहिती या व्हिडिओतून क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतरही तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. विद्यार्थी मित्रांनो कोणती पदभरती कधी येणार आहे हे असे कमेंट्स करू नका प्लीज. तुम्हाला याच पदभरतीविषयी काही डाऊट असतील तर विचारा. दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. धन्यवाद.